क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे कसा क्लेम करायचा ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तिला तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲप यावर यायचं आहे. यावर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज खुलेल. यामध्ये तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, कंटिन्युअस ॲज गेस्ट. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे खाली, क्रॉप लॉस. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतील, एक क्रॉप लॉस इंटिमेशन्स आणि दुसरं क्रॉप लॉस स्टेटस. तर तुम्हाला यातील पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, क्रॉप लॉस इंटिमेशन. इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्यासमोर येईल. यामध्ये तुम्हाला सीझन सिलेक्ट करायचा आहे, सीझनमध्ये खरीप. यानंतर खाली तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे, कोणतं वर्ष आहे. तर 2024 वर्ष चालू आहे, तर यावर आपण क्लिक करूयात. त्यानंतर स्कीम कोणती आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. तर फर्स्ट नंबरचं तुम्हाला ऑप्शन क्लिक करायचं आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. यानंतर खाली तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, महाराष्ट्र, आणि सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्याच्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला पेज खुलेल. यामध्ये तुम्ही जो आपण फॉर्म भरतो सुरुवातीला, तो फॉर्म कुठे भरला होता हे विचारलेलं आहे. मी इथे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही जे फॉर्म भरला होता सुरुवातीला, तो कुठून भरलेला आहे. तर काही शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईलवर भरलेला आहे, त्यांनी फार्मर ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि ज्यांनी CSC सेंटरवर भरलेला आहे त्यांनी CSC सेंटरला क्लिक करायचं आहे. मी CSC सेंटरवर भरला म्हणून इथे क्लिक करत आहे. त्यानंतर खाली आपल्याला ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर विचारलेला आहे, तिथं आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर तुमच्या पुढे एक ऑप्शन उघडेल, सिलेक्ट अदर ऑप्शन, आणि खाली पॉलिसी नंबर दिलेला आहे, त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती इथे दिसेल. तुम्ही कोणत्या पिकासाठी फॉर्म भरलेला होता ही सर्व माहिती तुम्हाला दिसत आहे खाली. तर तुम्हाला तुमचं ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पीक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता माझं सोयाबीनचं झालेलं आहे, या बॉक्सवर मी क्लिक करत आहे. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज खुलेल. येथे तुम्हाला विचारलेली माहिती पूर्णपणे भरायची आहे. इथं सुरुवातीला दिलेलं आहे टाईप ऑफ इन्सिडन्स. टाईप ऑफ इन्सिडन्समध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं कोणत्या कारणाने नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर माझं एक्सेस रेन, जास्तीचा पाऊस झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे मी ते टाकत आहे. इथं ऑप्शन हुडकायचं आपल्याला, एक्सेस रेनफॉल. त्यानंतर कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालं हे इथे तुम्हाला खाली टाकायचं आहे. ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचं जे पीक आहे ते स्टँडिंग क्रॉप आहे की हार्वेस्टर झालेलं आहे. तर सध्या स्टँडिंग क्रॉप असल्यामुळे इथं स्टँडिंग क्रॉप निवडायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खाली रिमार्क हा ऑप्शन सोडून द्यायचा आहे. अपलोड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला शेतात जाऊन तुम्हाला लाईव्ह त्याचा फोटो घ्यायचा आहे. त्याच्या खाली आहे अपलोड व्हिडिओ. अपलोड व्हिडिओ म्हणजे नुकसान झालेल्या पिकाचा तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे आणि इथे अपलोड करायचा आहे. खाली तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि आधार नंबर ऑटोमॅटिक येईल. खाली सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक नंबर देण्यात येईल. तो नंबर तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे. एक मेसेज येईल, तो मेसेजसुद्धा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला त्याचं काम पडू शकतो. लक्षात ठेवा, जो नंबर तुम्हाला देण्यात येईल तो नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा लिहून ठेवा. धन्यवाद.